तुम्ही पुणे जिल्ह्यातील सगळ्या शिक्षण संस्थांच्या संस्थापकांची किंवा अध्यक्षांची किंवा संस्थाचालकांची आज नारायणगावला बैठक आयोजित केली होती. त्यामागचं नेमकं काय कारण होतं? 2021 साली आम्ही पुणे जिल्ह्यातल्या सर्व शिक्षण संस्था चालकांना एकत्रित करण्यासाठी पुणे जिल्हा संस्था चालक संघटनेची शिक्षण संस्था चालक संघटनेची स्थापना केली आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही एक बैठक आयोजित केलेली आहे. त्याचा परिणाम एवढाच की मोजक्या शिक्षण संस्था न येता एक शाखा असेल, 2 शाखा असतील, ग्रामीण असेल, दुर्लक्षित असेल, आदिवासी, अंगणवाडीपासून MBBS BA मेडिकल कॉलेजपर्यंत सगळा सहभाग असणाऱ्या शिक्षण संस्था आहेत. अनुदानित, विना अनुदानित, आदिवासी विभागातल्या या सगळ्यांचे प्रश्न सर्वसाधारण एकच आहे. यांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम संस्था चालकही एकत्रित येतात, आदान प्रदान होतं, काही चांगल्या प्रथा आपल्याला इतरांना देता येतात. म्हणून आता सगळ्या जिल्ह्यातली पहिल्या बैठका संपल्या, दुसऱ्यांदा आम्ही जात आहोत आणि त्याची सुरुवात जुन्नर तालुक्यातून केलेली आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की MIDC वगैरे एक क्षेत्र फारसं नाही. इथं शेती आणि शिक्षण या कामावर प्रचंड लक्ष आहे. इथले अनेक शेतकरी संशोधक आहेत आणि संशोधकाच्या भूमिकेत काम करतात. तसं सबनीस सारखं जे विद्यालय आहे, आता जवळपास 85-90 वर्ष होतील त्याला, की जिथं शिक्षणाच्या कामाबरोबर संस्काराचं काम केलं जातं. आणि मनोवैज्ञानिकांचं ही कल्पनाच आहे की विद्यालयामध्ये विशेषतः 14-15 वर्षाच्या आत मुलांच्यावर त्याची बुद्धीची वाढ होते, ज्ञानाची वाढ होते आणि संस्कार होते. त्यामुळे विशेषतः माध्यमिक शाळांच्या मध्ये शिक्षणाचा जो प्रभाव आहे तो त्यांच्या जन्मभर उपयोगी पडतो. म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत की आमच्या संस्था चालकांना नवीन जे बदल शासनाकडे आलेले आहेत त्या बदलांचा अभ्यास करावा, नवीन कायदे आत्मसात करावे. आणि शिक्षक हा असा वर्ग आहे की तो काम करतो, पण त्याला पळवण्याचं काम केल्याशिवाय अधिक गती येणार नाही. ते काम संस्था चालकांनी करावं, त्यांच्यात जागृती निर्माण करावी, प्रोत्साहन द्यावं, आत्मविश्वास त्यांचा वाढवावा. या हेतूनच जिल्ह्यातल्या बैठका झालेल्या आहेत. तर तशा बैठका आज त्यातलीच एक बैठक ग्रामोन्नती मंडळाच्या पुढाकारानं आपण जुन्नरमध्ये आयोजित केलेली आहे. शिक्षक संस्था चालकांच्या व्यथा मांडल्या, अनेक संस्था चालकांनी त्यांच्या अडीअडचणी सांगितल्या. आळेफाटा येथील एका शिक्षण संस्था चालकांनी व्यथा मांडली की आम्हाला RTI कार्यकर्ते खूप त्रास देत आहेत. प्रश्न कसा मार्गी लागेल? तुम्ही युनियन म्हणून तो प्रश्न कसा लावणार किंवा काय पुढे होईल? खरं तर हे करण्याचा हेतूच आहे की एक छान व्यासपीठ तयार व्हावं. मग एकट्या संस्थेला जे पकडलं जातं, धरलं जातं किंवा त्याच्या पाठीमागे ससेमिरा लावला जातो, अशा वेळेस त्यांना मदत करणे, त्यांचा आत्मविश्वास कमी होणार नाही याची काळजी घेणे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणे हे आमचं काम आहे. RTI म्हणजे माहिती विभागातले माहिती मागण्याच्या नावाखाली थोडे काही गैरफायदा घेतला जातो इथपर्यंत आहे. पण माहितीच्या अधिकारामध्ये आमचा प्रयत्नच हा आहे की आम्ही इतके स्वच्छ असावं की माहितीच्या अधिकारामध्ये माहिती न देणे याच्यापेक्षा नेमकी माहिती देण्याला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. काही घाबरण्याचं कारण नाही. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, पण आमचा संस्था चालक स्वच्छ नेटका असेल तर अशा कार्यकर्त्यांना काही घाबरायचं कारण नाही. त्याच्या संस्थेने माहिती दिली, त्याची नीट माहिती मिळाली तर त्याचा बिमोड करण्याचं काम आम्ही करू आणि त्याला योग्य ते मार्गदर्शन करून विश्वास निर्माण करून गडबडण्यासारखी काही स्थिती नाही. आता काही शिक्षण संस्था नावाजलेल्या आहेत, म्हणजे प्रामुख्याने ग्रामोन्नती मंडळ आणि त्याच्यामध्ये एक चांगला ब्रँड आहे किंवा तुम्ही सगळी मंडळी ब्रँड असतानाही खाजगी क्लासेसचं पेव फुटलेलं आहे. त्याच्यावर शासनाचा अंकुश नाही, पालकांची आणि विद्यार्थ्यांची फरफट होते, आवाजच्या सव्वा पैसे मोजावे लागतात. खरं हल्ली कोण जातंय अकॅडमीला ज्याची परिस्थिती बरी आहे, आर्थिक संपन्नता आहे आणि एकच मुलगा एकच मुलगी कितीही खर्च होते त्यांना कुठेही शिकू असा एक गैरसमज झाला आहे. एक लातूर पॅटर्न होता पहिल्या काळात की तिथं शिकल्यानंतर काहीतरी वेगळं बदल व्हायचा, गुणवत्ता वाढायची. पण आता उठसूट तो प्रयत्न केला जातो की ही प्रवृत्ती याचं समुपदेशन करून पालकांचं शाळांनी तुम्हाला तिथं काय शिकायला मिळतंय तितकं आम्ही इथं देतो, त्यापेक्षा अधिक देतो, हाही आत्मविश्वास गावोगावातल्या
शिक्षण संस्थांनी पालकांच्या मध्ये निर्माण केला पाहिजे, तर ही लाट थांबेल. आणि याच्यामधला जो अपव्यय आहे, हजेरी नाही, शासनाने आता हे फार छान केलेलं आहे की बायोमेट्रिक पद्धत सुरू केल्यानंतर मात्र आपोआपच त्या विद्यार्थ्याला तिथंच शिकावं लागेल. फक्त आमची जबाबदारी आहे की त्याला जे अकॅडमीचं आकर्षण आहे तितकंच चांगलं शिक्षण, त्याच्यापेक्षा दर्जेदार शिक्षण देण्याचं सुद्धा एक आव्हान स्वीकारावं लागेल. ते आम्ही संस्था चालक एकत्रित येऊन करूया. अनेक आता जो मुद्दा आपण काढला ना की आपल्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सेकंडरी बोर्ड आहे आणि हायर सेकंडरी बोर्ड आहे आणि सगळ्यांचा अभ्यासक्रम मध्ये विभिन्नता आहे, हे फरक आहे. आणि जे वरचे उच्च दर्जाचे अभ्यासक्रम आहे म्हणजे विशेषतः IIT मधला IITचं जे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम हा संबंध देशामध्ये लागू आहे एकच पद्धती. त्याचप्रमाणे मेडिकल काउन्सिलचा अभ्यासक्रम संबंध देशामध्ये एका पद्धतीने लागू आहे. त्याला पूरक 12वीपर्यंत शिक्षण होत नाही. आणि जर इथे जरी माझ्या 12वीला माझ्या मुलाला जरी 95% मार्क पडले तर तो तितका इक्विव्हॅलंट धरतला जात नाही. म्हणून ह्या सगळ्यामध्ये JEE आणि नीट आहे. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला आणि त्याच्यामुळं आपला नाईलाज आहे. एक तर सगळा अभ्यासक्रमच 10वी पहिलीपासून तर फार 12वीपर्यंत बदलायला पाहिजे. तो नॅशनल बेस झाला पाहिजे, मग तुम्ही क्वालिफाईड होता. दुसरी गोष्ट अशी की आता CET आहे. CET येते AICTEच्या अंडर आणि AICT म्हणजे जेवढे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, BEd असेल, फार्मसी असेल, त्याचप्रमाणे तुमचं BBA BCA असेल, BEd असेल, हे सगळे व्यावसायिक अभ्यासक्रमाला फक्त 12वी पास पाहिजे. जास्तीत जास्त 45% मार्क पडले तरी चालतील, पण तुम्ही CET पास झाला, CET मध्ये स्कोर केलं पाहिजे, मग तुम्हाला प्रवेश मिळणार. हे जे काय आहे ना, या शिक्षण पद्धतीत 10वी पहिलीपासून तर 12वीपर्यंत त्या लेवलचं शिक्षण नसल्यामुळं या मुलांना शेवटी 8वीला 9वीला फाउंडेशन कोर्स ही मुलं करतात. मग ते मुलं पुढं JEE किंवा नीटला जातात किंवा मग CET करतात. यांना अभ्यासक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने त्याच्या इक्वलंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुलं अकॅडमीला गेल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तव चित्र आहे. आणि संस्था चालकांनी किंवा संस्थेचे मुख्याध्यापक प्राचार्य कोणी असतील यांनी सुद्धा ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपण या मुलांना CET करता एलिजिबल करू शकू का, किंवा JEE किंवा नीटचं तुम्ही इथं देऊ शकता का. आम्ही त्या पद्धतीचे प्रयोग आमच्या इथं आम्ही करतोय ना, चांगलं करताय. हा आपल्या इथं करतोय आम्ही. त्या पद्धतीचे आपण जर प्रयत्न केले सगळ्यांनी, त्याच्याकरता काय लागेल ना, तर आम्ही आमचे काळे सर की आमचे प्राध्यापक वर्ग आपल्याला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करू. परंतु हे तुम्ही पालकांना तर थांबू शकत नाही, कारण त्या मुलाला उच्च शिक्षण घ्यायचं. आज आपल्याकडं गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा मेडिकलची कमी आहे, इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा कमी आहे. आज प्रायव्हेट कॉलेजेस किती इंजिनिअरिंगची, IIT सुद्धा किती देशामध्ये, की IIM किती आहे, फार कमी आहे. परंतु तिथं स्पर्धा खूप मोठी आहे, वाढीच आहे. आणि स्पर्धा असल्यामुळं माझ्या मुलाला अति उच्च मार्क मिळाल्याशिवाय त्याला प्रवेश मिळणार नाही म्हणून पालक करतात. याच्यामध्ये आज आपण हा इश्यू घेऊन आपण काय करायला लागलो, त्याच्यामध्ये अभिसरणामध्ये पालकांना विशिष्ट भीती तयार होते. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. योग्य पद्धतीने डिपार्टमेंट बायोमेट्रिक घेणार आहे. आपल्याकडे 4 वर्षापासून बायोमेट्रिक आहे. नारायणगावचे आपल्या गुरुवर रापसमृद्धी विद्यामंदिरात 4-5 वर्षापासून बायोमेट्रिक आहे. सायन्सच्या मुलांचं, कॉमर्सच्या मुलांचं आपण बायोमेट्रिक हजेरी घेतो. आज कोणी पाहू शकतो, परंतु आपण त्याला काही कॉम्पेन्सेट करू शकलो पाहिजे. ते जर आपण देऊ शकलो नाही तर शेवटी मुलं जाणार.
शेवटी त्यांना करिअर घडायचं आहे, त्याच्याबद्दल काही इलाज नाही आपलं. आणि संस्थेने जर ते सगळं सेवा सुविधा उपलब्ध केल्या तर तो पाल्य पण बाहेर जाणार नाही आणि पालक पण तशी अपेक्षा व्यक्त करणार नाही. संस्थेने त्या सेवा पुरवल्या पाहिजेत. तुम्हाला सांगू का वाणी साहेब, तुम्ही जर जेईचे जर प्राध्यापक बघितले ते सगळे IITs आहेत. हे IIT खरगपूर, IIT पवई असे सगळे आहेत ते. हे लोक खूप हाय लेवलचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांचे पगार आहेत ना 2 लाख 2.5 लाख आहे. म्हणजे ते त्यांना पगार देणं आणि फी गोळा करणं हे पालकांच्या दृष्टीने अवघड आहे. आज जवळजवळ एका वर्षाला फी जवळजवळ लाखभर रुपये. आज पालक आपले सगळे मोफत शिक्षण घेतलेले आहे, त्यामुळे पालकांना हे परवडत नाही आणि शिक्षण संस्थांना एवढा खर्च करून ती माणसं आणणं परवडत नाही. हा सगळा आहे. आता ह्याच्यातनं मार्ग काढून आपलं टाइम टेबल ॲडजस्ट करणं, मुलांना तेवढा वेळ देणं, त्यांना अकॅडमीला जायचं असेल त्यांना जाण्याकरता किती आपण वेळ देऊ शकतो याचं जर टाइम टेबल बसवलं तर मला वाटतं विद्यार्थी आणि पालक त्यांच्या पण अपेक्षा पूर्ण होतील आणि त्या पद्धतीने होतील. खेडेगावातल्या मुलांना त्याची संधी आपण टाळू नये, परंतु आपण टाइम टेबल ॲडजस्ट करून अकॅडमीच्या लोकांची बोलावं. ते शाळेतलं प्रॅक्टिकल करतील मुलं, नंतर थेरीचे पण करतील, परीक्षा पण त्यांच्या या ज्या असतात इंटरमिजिएट परीक्षा त्या पण देतील आणि कुठल्या प्रकारचा शासनाला असं वाटणार नाही की या शाळेमध्ये मुलं न शिकता या प्राध्यापकांना पगार दिला जातो, अशी गोष्ट नाही. आपल्याला मध्यम मार्ग काढून आपल्याला पालकांची विश्वासात घेऊन आणि मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही ही पक्की खबरदारी घेऊन आपण जर पावलं टाकली तर असं मला वाटतं की आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानलं जातं. पूर्वी शिक्षण महर्षी म्हणायचे, सहकार महर्षी म्हणायचे, पण आता मात्र शिक्षण सम्राट अशी पदवी लागायला लागली हळूहळू. कुठेतरी हे क्षेत्र बदनाम होतोय का? आणि AI तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्थांसाठी मारक आहे का पोषक आहे? नाही, आता काय होतंय एक भाग आहे की आता उच्च शिक्षणाच्या आणि प्राथमिक आणि माध्यमिक त्यानंतर उच्च शिक्षणाचे खर्च खूप वाढत चालले आहे. आज आपल्याला परदेशी विद्यापीठाची स्पर्धा करावी आणि आपल्याला ग्लोबल एज्युकेशन तिथे जर आणायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीची माणसं, त्या पद्धतीचं कामकाज तुम्हाला करावं लागतं, त्या पद्धतीच्या लॅब्स, त्या पद्धतीचं सगळं क्लासरूम्स. आता तुम्ही जर वाणीचा पाहिलंच आता स्मार्ट क्लास बोर्ड आले. तुम्हाला काय पूर्वी आपले काचेचे पडे ते गेले, पेंट केलेले पडे आता गेले, आता स्मार्ट बोर्ड आले. आता जो आपण मुद्दा काढला ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कल्पकतेने शिक्षण देण्याची व्यवस्था शाळांमध्ये सुरू झालेली आहे. आणि जी माणसं आपल्याला वाटतं चांगलं तर ते काय असतं की व्यवसाय म्हणून एखाद्याने स्वीकारला. आता समजा आपण साबणाची वडी आणतो बाजारात, आपण त्या माणसाच्या रॅपरपासून तर साबणापर्यंत पैसेच कमवतो का नाही? तर शिक्षण क्षेत्रामध्ये अवाजवी फी घेणारी माणसाचा विचार बाजूला ठेवा, परंतु वाजवी फी घेणारे बहुतेक मंडळी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये संस्थेचे सभासद आहेत किंवा आमच्या कार्यकारी मंडळावर काम करतात. त्यामुळं एखादा दुसरा मनुष्य त्याच्यामध्ये असतो म्हणजे ती काही व्यवस्थाच खराब झाली असा जो काही गैरसमज झाला तो मला वाटतं तो कोणी समाजाने धरू नये. आणि एक समाजातला एक अशी कुटुंब किंवा अशी व्यक्ती आहेत की जे कुटुंबाला शिक्षित करण्याकरता प्रयत्न करत आहेत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे अभिप्रेत आहे शिक्षण घेतलं तरच माणूस समृद्ध होणार आहे किंवा त्याला ज्ञान मिळालं तरच तो त्याची उपयोग होणार. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं आणि समाजात त्या हेतूने पाहणं हे फार गरजेचं आहे. मुद्दा असा होता AI तंत्रज्ञान जे आहे, समजा आपण एखादा प्रश्न टाकला त्याचं उत्तर मला द्या, कधी AI त्याचं उत्तर देतं. मग हे संस्था चालकांना AI तंत्रज्ञान पूरक आहे की मालक आहे? नाही, त्याच्यातले 2 भाग असतात की आता AI मध्ये आपली बुद्धी असते ना, ह्या बुद्धीचा विचार करण्याची क्षमता कमी होते. तुम्ही जर साधं पाहिलं असेल तर आपल्या कॅल्क्युलेटरच्या वापरामुळं आपण पाढे विसरून गेलो आणि हाताने अशी बेरीज करायचं काम विसरून गेलो. म्हणजे याचा वापर हा तुम्हाला
उत्पादन वाढवण्याकरता करायचं असेल तर याचा वापर जरूर करा. परंतु तुमचं बौद्धिक कौशल्य जर कमी होत असेल तर याचा वापर त्याच्यामध्ये कमी करावा. आता पुष्कळ AI टूल्स आलेली आहेत शिक्षणामध्ये की त्याच्यामधून आपल्याला पुष्कळचं काम करता येतं. परंतु मला असं वाटतं की आपण योग्य तारतम्य भाव बाळगून आपण AIचा वापर जरूर करावा असं मला वाटतं. आता दादा तुम्ही बोला. एक संस्था चालकांपुढे आणि मुख्याध्यापकांपुढे बघूया, कारण तो तिथलं प्रतिनिधित्व करत असतो शाळेचं. त्यांच्यापुढे आज एक ग्रामीण भागात मोठी समस्या. आज मोठ्या शाळांमध्ये ठीक आहे, थोडीशी व्यवस्था होऊ शकते, पण ज्या संस्थांच्या शाळा ग्रामीण भागात आहे, आदिवासी भागात आहे, त्यांच्यापुढे एकशे प्रश्न असा आहे की आत्ताची ह्या वर्षाचा जर विचार केला तर अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले. आज समजा आपण एक सिंगल डिव्हिजनचा विचार केला तर 6 वर्ग 5वी ते 10वीचा, आणि शिक्षक काम करत आहेत 3 किंवा 4 जे जुने आहेत. ते नवीन पोर्टलच्या माध्यमातून भरतीची प्रक्रिया झाली होते. आता पोर्टलचा प्रॉब्लेम असा आहे की त्या संस्थेमध्ये त्या संस्थेमध्ये भरायच्या जागा 15, अर्ज येतात केले जातात त्या शाखेसाठी 20, 25, 30 किंवा 40, 50 मोठी लिस्ट असते. प्रत्यक्ष उपस्थिती मात्र जी असते याच्यासाठी प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये तर त्यात शिक्षक कमी असतात. त्यात पुन्हा ते शिक्षक येतच नाही काही, म्हणजे त्यांची निवड होती ते पण येत नाही. तर अशी प्रक्रिया होत असताना कधी कधी त्या ग्रामीण भागात आदिवासी भागातल्या शाळांना शिक्षकच मिळत नाही, म्हणजे पुन्हा त्या शाळेची परिस्थिती जैसे तीच राहते. तर असं त्या भागात का आपले जे काही आदिवासी भागातले विद्यार्थी काम शिकता येते त्यांचं नाही म्हटलं तरी नुकसान होतं. बरं, तिथे ग्रामीण भागात त्या मुख्याध्यापकांनी जरी स्थानिक पातळीवर प्रयत्न केला की आपण शिक्षक घेऊया आणि काम चालू आहे, तर ती पण परिस्थिती तिथे उपलब्ध होत नाही की तिथे शिक्षकच मिळत नाही. आणि बाहेरून एखाद्या चांगल्या मोठ्या शहरातून किंवा मोठ्या ठिकाणून आपण एखादा BSc बेड असेल किंवा नेणं तिथं आपण घ्यायचं ठरलं तर त्याला मानधनी देण्या इतकी परिस्थिती त्या शाळेकडे नसते. त्याच्यात एक दुहेरी मोठं एक संकट आहे शाळांपुढे, विशेष करून आदिवासी किंवा छोट्या शाळांमध्ये फार मोठं संकट आहे. तर याच्यावर संस्था म्हणून छोटी संस्था असो की मोठी संस्था असो, शेवटी विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून त्याचं नुकसान होणार नाही, याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं. याच्यासाठी संस्था म्हणजे संघटना काय करणार. मी मगाशी सांगितलं बैठकीमध्ये पवित्र पोर्टलचं काम हे सोपं आणि गतिमान करण्याची गरज आहे. पवित्र पोर्टलमधून गुणवत्तेचे रूप मिळतात, भ्रष्टाचार होत नाही, आणि तुम्ही नाही घेता तर तुम्हाला भ्रष्टाचार करायचे काय, शंका सगळ्या आम्ही उधळून लावलेले आहेत की तुम्ही तुमच्या पवित्र पोर्टलमधून आम्ही संस्था चालक घेतोय, जर तो शिक्षक आला नाही मुलाखतीला तर ती जागा पुन्हा पुढच्या पवित्र पोर्टलपर्यंत मुलाखतीला रिकामी न ठेवता इमिजिएट तुम्ही त्वरित प्रतीक्षा यादीतली माणसं पाठवा. पवित्र पोर्टलमध्ये एक मुलगा हजर झालेला आहे, त्यावेळेस त्याची इतर ठिकाणच्या यादीतून नाव कमी करा, त्यांनी तिथंच काम केलं पाहिजे. आणि हे जिल्हानिहाय आम्ही विभागनिहाय म्हणतोय, पण एकदम चंद्रपूरचा माणूस जुन्नर नाही हे काही खरं नाही. आमचा इथला पारुट्याचा येईल ना इथली, त्याच्या जिल्हानिहाय जर ही सूत्र करता आलं वर्गवारी तर आम्हाला स्थानिक लोक मिळतील, ते इथे राहतील आणि मुलांचं नुकसान होणार नाही. मग अशी या सगळ्या बैठकीचा आणि सगळ्याचा सांगण्याचा हेतू आहे की पवित्र पोर्टल कार्यक्षम करा, शिक्षकाच्या रिक्त जागा भरा, कर्मचारी जो शिक्षकेतर आहे निदान शिपाई आणि क्लार्क तर दिला पाहिजे तुम्ही, त्यांनी त्याच्यात उपगत केलेल्या जागा आहेत, तसं करून चालणार नाही, त्या दिल्या पाहिजेत. वेतनेतर अनुदानामधून जो थोडा पैसा मिळतो त्याच्यातून आम्ही खडू फाला रंगरंगोटी काहीतरी इतर खर्च करतो, तो 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावा आणि तो अंशतः न मिळता पूर्ण मिळावा. त्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. 11वीची प्रवेश पत्रिकाची प्रवेश प्रक्रिया नव्याने गेल्या वर्षापासून त्यांनी ऑनलाईन केली राज्यासाठी. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी शहरामध्ये ती ऑनलाईन होती आणि ग्रामीण भागामध्ये नियमाप्रमाणे होती. त्याचा परिणाम आम्ही 15 जूनला कॉलेज सुरू करत होतो. गेल्या वर्षी मात्र या प्रक्रियेमुळे सप्टेंबर अखेरपर्यंत प्रक्रिया चालली. मुलं मार्चमध्ये मुलं मोकळी झालेली आहेत परीक्षा देऊन. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने या मुलांना इतकं निष्क्रिय ठेवण्याचं पाप सरकारने करायचं काही कारण नाही, म्हणून ते पूर्ववत करावं अशा आमच्या मागण्या आहेत. आणि सगळ्याचा हेतू एवढाच की गुणवत्ता वाढीसाठी मदत करणे आणि मुलांना न्याय देणे. त्याचं सूत्र आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचा अंतिम हेतू स्वच्छ आहे. शासन महिलांच्या डोक्यावरचा हंडा
उतरवण्याचा प्रयत्न अनेक वर्ष करते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तर म्हणजे दप्तरलेस शाळा असं काही भविष्यकाळात प्रयत्न असेल? नाही, दप्तराविना शाळा ही शनिवारची ठरवलेली आहे. केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात संपूर्ण देशभर फारसं ते काय लागू होत नाही. दप्तर आणायचं नाही म्हणताना मुलंच येत नाही. पण आम्ही संस्था चालकांनी त्याच्यात निर्णय घेतलेला आहे की 2 पिरियड पहिले तरी आपण दप्तराचे घेऊ आणि नंतर मुलांना त्यांना शिक्षणाचं आकर्षण वाटेल, त्यांना उधळता येईल, गप्पा मारता येतील, शिट्ट्या वाजवता येतील, पळता येईल, त्यांना आवडीचं ठिकाण पाहता येईल, मोकळेपणानं जाता येईल आणि कधी एकदा शनिवार येतोय बिन दप्तराची शाळा असं त्याचं आकर्षण निर्माण करावं. कारण फक्त मार्क देणारं शिक्षण द्यायचं नाही, त्याच्या गुणात्मक वाढ होण्यासाठी, त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून दप्तराविना शाळा हा उपक्रम सुरू आहे. दुर्दैवानं तो वापरला जात नाही. याचा अर्थच असा आहे की मुलांच्या पाठीवर त्याच्या इयत्तेप्रमाणे, त्याच्या वयाप्रमाणे किती किलोग्रॅमचं वजन असावे हे ठरलेलं आहे. आणि ते गणित जर करायचं असेल तर आपल्या धामारी जिल्हा पुणे शिरूर तालुक्याच्या शाळेने जो उपक्रम केला आहे की मुलांच्या सगळ्या फाईल शाळेतच ठेवलेल्या आहेत, वर्गातच आहे. त्यांनी संध्याकाळी सुटल्यानंतर त्यांना एखादी वही किंवा पुस्तक घरी असेल तर इथून घेऊन अभ्यास करा. आणि पाण्याची बाटलीसुद्धा आणायची नाही. आरो प्लॅन छान आहेत तरी भरायचं, फक्त डबा येताना घेऊन यायचा आणि 2 वह्या पुस्तकं. ज्याच्यामुळं दप्तराचं वजन कमी करण्याचा निर्णय झालेला आहे. अंमलबजावणी आम्ही करत नाही, पण इतर ठिकाणी काय हो, पुणे जिल्ह्यातल्या संस्था चालकांना ह्या सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी स्वतःहून पाहावं, मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी नियोजन करावं आणि मुलांच्या दप्तराचं ओझं हलकं करावं. तर तुम्ही संघटक म्हणून भरपूर ठिकाणी करता, अनेक शाळा पाहता. नारायणगावच्या जी शाळा आहे किंवा अनेक आता हे चालवतात, ह्या शाळेविषयी 2 शब्द. माझ्या लहानपणापासून नारायणगावची राप सबनीस हे विद्यालय खूप प्रसिद्ध आहे, आम्ही ऐकून आहोत. मग विद्यालयाच्या वयाला खूप वर्ष झालेली आहे आणि हेच अभिप्रेत आहे की इतकं शिक्षण चांगलं असावं, संस्थापक चांगले असावे, मुख्याध्यापक इतके चांगले असावे की त्यांच्या नावानं शाळा ओळखली जावी. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राप सबनीस विद्यालय. जसं मुंबईमध्ये बालमोहन आहे तसं मी जिल्ह्यामध्ये आमचं राप सबनीस विद्यालय आहे. आणि सुदैवानं सबनीस साहेबांचा, नानासाहेबांचा जो मनातला हेतू होता तो पुढं घेऊन जाण्याचं नेतृत्व अनिल तात्या मेहरच्या रूपानं सुरू आहे. इथला देखणेपणा, इथली स्वच्छता, इथला दर्जा, इथली गुणवत्ता, ही सगळी शिस्त इथंच माझ्या मुलाला शिकायला संधी मिळाली असं पालकांना वाटावं, इतकी चांगली आहे. त्या शाळेचा आदर्श आम्ही सर्व शाळांनी घ्यावा असा आमचा जिल्ह्यात प्रयत्न आहे.